नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनिकेत गातडे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोनोकॉटिलेडॉन एम्ब्रियो डिटेलमध्ये बघायचं आहे. आय ऑलरेडी डिस्कस्ड द स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रियो. टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट द मोनोकॉट एम्ब्रियो. ॲज वी नो दॅट ड्युरिंग अर्लियर फेज, जेव्हा मोनोकॉट असू देत किंवा डायकॉट असू देत, ज्यावेळेस एम्ब्रियोचं स्ट्रक्चर तयार होत असतं तर काही स्टेजेसपर्यंत एम्ब्रियोचं स्ट्रक्चर हे सेम असतंय. मग ते मोनोकॉट असू देत किंवा ते डायकॉट असू देत. बट जसं ते मोठं होत जातं तसं त्याच्या स्ट्रक्चरमध्ये थोडेसे चेंजेस होतात आणि अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तयार होतं. ह्याला आपण मोनोकॉट एम्ब्रियो असं म्हणणार आहे. नाउ व्हॉट मीन बाय द मोनोकॉट एम्ब्रियो? द एम्ब्रियो which mainly consists of only one cotyledon. डायकॉट मध्ये दोन असतात, मोनोकॉट मध्ये एक कॉटिलिडॉन प्रेझेंट आहे. मग तुम्ही म्हणणार यात कॉटिलिडॉन दिसेना. थोडं थांबा, मी एक्सप्लेन करणार आहे. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की मोनोकॉट एम्ब्रियो म्हणजे काय. ज्या एम्ब्रियोमध्ये फक्त एकच कॉटिलिडॉन प्रेझेंट असतंय त्याला आपण मोनोकॉट एम्ब्रियो असं म्हणतो. सिंगल कॉटिलिडॉन, लक्षात ठेवा, वन कॉटिलिडॉन, सिंगल कॉटिलिडॉन. शक्यतो प्लांटच्या बाबतीत ग्रास फॅमिली जर घेतली, ग्रास हे सगळे हार्बॅशियस आणि मोनोकॉट असतात. ग्रास फॅमिली जर घेतली, गवताचे सगळे गवताचे प्रकार जे आहेत ते सगळे मोनोकॉट आहेत. आणि शक्यतो अशा प्लांट्समध्ये सिंगल कॉटिलिडॉन असते आणि त्या सिंगल कॉटिलिडॉनला स्कुटेलम असे म्हणतात. जे सिंगल कॉटिलिडॉन असतं त्याला आपण स्कुटेलम असं म्हणतो. आता डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता स्कुटेलम तुम्हाला वरच्या बाजूला दिसतंय, याला आपण कॉटिलिडॉन असं म्हणतोय. कॉटिलिडॉन ग्रास फॅमिलीमध्ये जे सगळे ग्रास आहेत, गवताचे जेवढे प्रकार असतील ते सगळे ग्रास हे मोनोकॉट आहेत. आणि ह्या मोनोकॉटमध्ये जो सिंगल कॉटिलिडॉन असतो त्या सिंगल कॉटिलिडॉनला आपण काय म्हणतो? स्कुटेलम असं म्हणतो. नाव दिस इज द एम्ब्रियो. हा एम्ब्रियो आहे. ह्यातून एक ॲक्सिस पास करू आपण. फॉर एक्झाम्पल दिस इज द ॲक्सिस. यातून एक ॲक्सिस पास करू. ह्या ॲक्सिसला आपण एम्ब्रियोनल ॲक्सिस म्हणायचं. एम्ब्रियोनल ॲक्सिस लक्षात राहील का? बघा डायग्राम व्यवस्थित बघा. एम्ब्रियोनल ॲक्सिसची डायग्राम. एम्ब्रियोनल ॲक्सिस मी कुठला ॲक्सिस पास केलाय त्याच्याकडे लक्ष द्या. दिस स्कुटेलम सिच्युएटेड ॲट वन साइड ऑफ द एम्ब्रियोनल ॲक्सिस. म्हणजे हा एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे. हा मधला जो ॲक्सिस आहे तो एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे. इथून गेलाय बघा, हा एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे. आणि स्कुटेलमचा जो पार्ट आहे तो लॅटरल साइडला प्रेझेंट आहे. एका साइडला, वन साइडला प्रेझेंट आहे. एनसीईआरटी मध्ये असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे, दी स्कुटेलम इज सिच्युएटेड ॲट वन साइड ऑफ द एम्ब्रियोनल ॲक्सिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एम्ब्रियोनल ॲक्सिस असं केलेला आहे आणि स्कुटेलम मात्र या साइडला प्रेझेंट आहे. म्हणजे ही जी साइड असते ही लॅटरल साइड असते. दिस इज द लॅटरल साइड. लॅटरल साइडला प्रेझेंट आहे स्कुटेलम. म्हणजे नेक्स्ट पॉइंट येणार, स्कुटेलम और कॉटिलिडॉन is present at one side. एका साइडला म्हणजेच त्या साइडला आपण लॅटरल साइड म्हणतो. लॅटरल साइड टू एम्ब्रियोनल ॲक्सिस. एम्ब्रियोनल ॲक्सिसच्या एका साइडला काय प्रेझेंट आहे? कॉटिलिडॉन प्रेझेंट आहे. आणि त्या कॉटिलिडॉनला आपण काय म्हणतो? स्कुटेलम असं म्हणतो. जस्ट लुक आउट द टोटल एम्ब्रियोनल ॲक्सिस. द लोअर एंड ऑफ एम्ब्रियोनल ॲक्सिस. थोडंसं मी डार्क करतो एम्ब्रियोनल ॲक्सिस. दिस इज द एम्ब्रियोनल ॲक्सिस. हे एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे या टाईपमध्ये. हे एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे. आणि एम्ब्रियोनल ॲक्सिसचा जो लोअर पार्ट आहे, एम्ब्रियोनल ॲक्सिसचा जो लोअर पार्ट आहे, इथं लिहितोय द लोअर पार्ट ऑफ embryonal axis consist of radicle and root cap.
लक्षात ठेवा, रॅडिकल पासून रूट तयार होतं आणि त्या रूटला खालच्या बाजूला प्रोटेक्शन देण्यासाठी रूट कॅप प्रेझेंट असते. समजतं का? बघा एम्ब्रायनल स्ट्रक्चर बघा व्यवस्थित, आणि त्याला एक अनडिफरन्शिएटेड शीत असतं प्रोटेक्शनसाठी. अनडिफरन्शिएटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं रॅडिकल आहे, ॲरो इथं दिलाय, हे रूट कॅप प्रेझेंट आहे. आणि अनडिफरन्शिएटेड म्हणजे ऍक्च्युली तो वेगळा झालेला नाही, डिफरन्शिएट झालेला नाही आहे. डिफरन्शिएशन म्हणजे तुम्हाला माहित आहे, नॉन डिफरन्शिएशन, अनडिफरन्शिएशन तुम्हाला माहित आहे, म्हणजे ह्या स्ट्रक्चर पासून वेगळा झालेला नाही आहे, एक शीत प्रेझेंट आहे. अनडिफरन्शिएटेड, सॉरी मी इथं दाखवलेलं आहे, अनडिफरन्शिएटेड शीत प्रेझेंट आहे. अनडिफरन्शिएटेड शीत विच कव्हर्स द रॅडिकल अँड रूट कॅप. रॅडिकल आणि रूट कॅपला ते कव्हर करतं, त्याला आपण सिलोरायझा असं म्हणतो. सिलोरायझा लक्षात ठेवा. सिलोरायझा असं आपण म्हणतो त्याला, सॉरी सिलोरायझा. इट इज अ अनडिफरन्शिएटेड शीत which encloses root cap and radical. रूट कॅप आणि रॅडिकल हे काय तर एम्ब्रॉयनल ऍक्सिसचा जो काय लोअर पार्ट आहे, दिस इज द एम्ब्रॉयनल ऍक्सिस. पहिल्यांदा एम्ब्रॉयनल ऍक्सिस व्यवस्थित बघून घ्या. हे एम्ब्रॉयनल ऍक्सिस आहे आणि एम्ब्रॉयनल ऍक्सिसचा जो खालचा पार्ट आहे त्या पार्टला आपण रॅडिकल आणि रूट कॅप असं म्हणतो. आणि ह्या रॅडिकल आणि रूट कॅप वरती अनडिफरन्शिएटेड शीत प्रेझेंट आहे. आणि दॅट अनडिफरन्शिएटेड शीत इज नोन ॲज, काय म्हणतात त्याला, सिलोरायझा असं म्हणतात. काय म्हणायचं, सिलोरायझा. हा पूर्ण जो पार्ट आहे हा एम्ब्रॉयनल ऍक्सिसचा पार्ट आहे. दिस इज कॉल्ड एज अ एम्ब्रॉयनल ऍक्सिस. द लोअर पार्ट ऑफ द एम्ब्रॉयनल ऍक्सिस is known as root cap and radical, which is covered with the help of undifferentiated sheath, and that undifferentiated sheath is known as siloryza. Next point is epicotyl, the portion of embryonal axis above the level of attachment of scutellum. Above the level of attachment of scutellum. मला सांगा, हा स्कुटेलम आहे, हा स्कुटेलम इथं जॉईन झालेला आहे. इथं लक्ष द्या, मी जिथं ॲरो काढलेला आहे, डार्क ॲरो जिथं काढलेला आहे त्याला आपण स्कुटेलम असं म्हणतो. जिथं स्कुटेलम अटॅच झालेला आहे त्याच्या वरचा जो पार्ट असतो म्हणजे एम्ब्रॉयनल ऍक्सिस, तुम्ही हे एम्ब्रॉयनल ऍक्सिस बघू शकताय या ठिकाणी, बरोबर एम्ब्रिओमधून पास केलेले ऍक्सिस आहे त्याला एम्ब्रॉयनल ऍक्सिस. एम्ब्रॉयनल ऍक्सिसला जिथं स्कुटेलम अटॅच आहे, मी काय म्हणतो बघा, परत एकदा लक्ष द्या व्यवस्थित, इथं लक्ष द्या. एम्ब्रॉयनल ऍक्सिसला ज्या ठिकाणी स्कुटेलम म्हणजे कॉटिलेडॉन अटॅच आहे त्या अटॅचमेंटचा वरचा जो पार्ट असतो त्या वरच्या पार्टला आपण काय म्हणतो, एपिकॉटिल. नोट डाऊन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या पार्टला एपिकॉटिल म्हणायचं हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. द पोर्शन ऑफ एम्ब्रिओ ऍक्सिस अबाव द लेवल ऑफ अटॅचमेंट ऑफ स्कुटेलम. ज्या ठिकाणी हा स्कुटेलम ह्या एम्ब्रॉयनल ऍक्सिसला अटॅच झालेला आहे त्या वरचा पार्ट म्हणजे काय असणार आहे, एपिकॉटिल हा पार्ट असणार आहे. एपिकॉटिलला शूट अपेक्स प्रेझेंट आहे, लीफ प्रायमॉर्डियम प्रेझेंट आहे. एपिकॉटिलचा जो पार्ट आहे त्याला शूट अपेक्स प्रेझेंट आहे. म्हणजे मी इथं नेक्स्ट पॉइंट जर लिहायचा म्हणला, एपिकॉटिल इज द पार्ट ऑफ एम्ब्रॉयनल ऍक्सिस अबाव the attachment of scutellum. स्कुटेलम म्हणजे कॉटिलेडॉन. स्कुटेलम जिथं जॉईन झालेला आहे त्या पार्ट पासून वरचा जो एम्ब्रॉयनल ऍक्सिसचा पार्ट आहे त्याला आपण एपिकॉटिल असं म्हणतो. एपिकॉटिल मेनली कन्सिस्ट ऑफ लीफ प्रायमॉर्डिया. लीफ प्रायमॉर्डिया याचा अर्थ एक छोटंसं पान फुटलेलं असतं ते इथं आपल्याला बघायला मिळेल. इथंच लीफ प्रायमॉर्डिया प्रेझेंट आहे. इथं मी लीफ प्रायमॉर्डिया शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो कारण इथं जास्त जागा नाही आहे. लीफ प्रायमॉर्डिया असा मी म्हणतो.
तो लीफ प्रायमॉर्डियाचा पार्ट इपिकॉटिलमध्ये प्रेझेंट आहे. त्याचबरोबर इट मेनली कन्सिस्ट ऑफ लीफ प्रायमॉर्डिया अँड शूट अपेक्स विच इज कवर्ड विथ द हेल्प ऑफ foliar structure and that foliar structure is known as coleoptile. मी काय सांगतोय बघा परत एकदा. हा एम्ब्रॉयनल ॲक्सिसचा पार्ट आहे. इथं ह्या पॉइंटला स्कुटेलम अटॅच आहे. स्कुटेलमचा वरचा जो पार्ट असतो म्हणजे इथं स्कुटेलम अटॅच आहे तर त्याच्या वरचा पार्ट म्हणजे हा पार्ट ह्याला आपण काय म्हणतो, काय म्हणायचं ठरलंय, इपिकॉटिल म्हणायचं. काय म्हणायचं, इपिकॉटिल. तर ह्या इपिकॉटिलमध्ये काय काय प्रेझेंट आहे, लीफ प्रायमॉर्डिया म्हणजे छोटंसं कोवळं पान फुटलेलं असतं त्याला आपण लीफ प्रायमॉर्डिया असं म्हणतो आणि त्याचबरोबर शूट अपेक्स प्रेझेंट आहे. मग लीफ प्रायमॉर्डिया आणि शूट अपेक्सला वरच्या बाजूनी फोलियार स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. फोलियार स्ट्रक्चर and that foliar structure is nothing but it is called as a coleoptile. त्याला आपण काय म्हणतो, coleoptile असं म्हणतो. समजतं का बघा. मी परत एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. हे मोनोकॉट सीड आहे, एम्ब्रियो आहे आणि मोनोकॉट एम्ब्रियो याचा अर्थ सिंगल कॉटिलिडॉन इज प्रेझेंट अँड द सिंगल कॉटिलिडॉन फ्रॉम द एम्ब्रियो इज कन्सिडर्ड ॲज मोनोकॉट एम्ब्रियो इज कन्सिडर्ड ॲज स्कुटेलम. याला स्कुटेलम म्हणायचं. स्कुटेलम प्रेझेंट ॲट वन साइड ऑफ द एम्ब्रॉयनल ॲक्सिस. हे एम्ब्रॉयनल ॲक्सिस आहे. एम्ब्रॉयनल ॲक्सिसच्या एका साइडला स्कुटेलम प्रेझेंट आहे. स्कुटेलम हा एका साइडला प्रेझेंट आहे म्हणजे लॅटरल साइडला प्रेझेंट आहे. ही एम्ब्रॉयनल ॲक्सिस आहे. एम्ब्रॉयनल ॲक्सिसचा जो पार्ट असतो त्या पार्टला आपण काय म्हणतो, खालचा जो लोअर पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, रूट म्हणजे रॅडिकल आणि रूट कॅप. ओके, त्याला एक अनडिफरन्शिएटेड शीथचं कव्हरिंग असतं त्याला सिलोरायझा असं आपण म्हणतो. जिथं स्कुटेलम अटॅच आहे ते अटॅचमेंटचा पार्ट सोडून जो वरचा पार्ट असतो त्याला इपिकॉटिल म्हणायचं. आणि ह्या इपिकॉटिलमध्ये शूट अपेक्स आणि लीफ प्रायमॉर्डिया प्रेझेंट आहे. त्याच्यावरती एक कव्हरिंग आहे, फोलियर स्ट्रक्चरचं कव्हरिंग आहे, त्याला आपण काय म्हणतो, इपिकॉटिल असं म्हणतो. तर हे मोनोकॉटिलिडॉन एम्ब्रिओचं स्ट्रक्चर आहे. थोडेसे सीड्स घ्यायचे आहेत. मग तुम्ही ते व्हीट घ्या, पी घ्या, चीक पी घ्या, कुठलेही सीड घ्या आणि ते पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी बघा. आणि जे तुम्हाला ऑब्झर्वेशनला बघायला भेटेल किंवा ते जे तुमचं ऑब्झर्वेशन असेल ते तुम्ही माझ्याबरोबर डिस्कस करू शकता. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता. ओके, दिस इज द मोनोकॉट एम्ब्रियो.